चित्परा कारुण्या नटनागरा दयकरा विघ्नादि दोषारा संबंधे जडजीव तारुणवरा पुता कृता ही धरा दातारा करुणा करा वर्वते द्यावी भूगुर्जना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. माय बाबू सर्वज्ञ भक्तजनाला सांगताना म्हणाले, इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती, ब्रह्मादिका आत्मा आत्मप्रतीती. माय बाबू 81 कोटी 6,10 देवता आहेत, त्यांची 9 थवे आहेत. कर्मभूमी अष्टदेवीनी अंतराळ स्वर्ग सत्यकाय सुरकुंड क्षीराब्दी अष्टभैरव ईश्वरूप आणि चैतन्य. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी आहेत, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, सत्यकाय सुरकुंडीच्या 9 कोटी, क्षीराब्दीच्या 6,00,000, अष्टभैरव 8, विश्वरूप 1 आणि चैतन्य 1, अशा 81 कोटी 6,10 देवता आहेत आणि तेवढेच त्यांचे विद्या आहेत. तर 1 ते 4 देवता म्हणजे कर्मभूमी अष्टदेवनी अंतराळ आणि स्वर्ग ह्या देवतेची संख्या 72 कोटी आहे आणि त्या 72 कोटी देवतांच्या विद्या 72 कोटी आहेत. प्रत्येक देवतेची एक विद्या आहे. तर त्या 72 कोटी विद्याला शिल्पविद्या म्हणतात आणि म्हणजे 5व्या स्थानीपासून तर 9व्या स्थानीपर्यंतच्या 9 कोटी 6,10 देवतेच्या विद्यांना स्थूळा किंवा अप्रोक्ष विद्या म्हणतात. तर शिल्पविद्येचे जे विद्यावंत येतं किंवा फळे येतं ते खालील जीवांना, फळीयांना, देवतांना बघू शकत नाहीत. कारण 1 ते 4 स्थानीच्या देवतेच्या विद्यावंतांना मूळ आणि पिंड असतात, सदोदित प्रकाशत नाहीत, माखा पाखापाक असतात. आणि 5 ते 9 स्थानीच्या देवता ज्या आहेत त्यांचे जे विद्यावंत आहेत फळी आहेत त्यांना मळ आणि पिंड असतात, सदोदित प्रकाशतात. म्हणून 1 ते 4 स्थानीचे देवता ची फळी आहे ते खालील जीवांना आणि यांना बघू शकत नाहीत. म्हणून ते परमाणू तयार करतात आणि परमाणूद्वारे बघतात. इंद्राचे फळी 1 परमाणूद्वारे बघतात, म्हणजे स्वर्गीची फळी आणि अंतराळची फळी 3 परमाणूद्वारे बघतात. म्हणजे अष्टदेवनीची फळी 5 परमाणूद्वारे पाहतात खाली जीवाला आणि देवतांना. आणि कर्मभूमीची फळी 9 परमाणूद्वारे बघतात. तर हे जे परमाणू आहेत ते प्रपंचिक आहेत, ते काही मळ नाहीत. मळ नसल्यामुळे त्याला अनात्मा म्हटले. स्वामी म्हणले त्याला काय म्हणले? अनात्मा. अनात्मा म्हणजे मळ नाहीत ते, आत्मा म्हणजे मळ, म्हणजे अनात्मा म्हणजे मळ नाहीत ते काय तो प्रतीचे परमाणू. तर इंद्रादिका अनात्मा आत्मप्रतीती म्हणजे आत्मा म्हणजे खालील जे देवता येतात, जी फळे येतं त्याला 1 ते 4 स्थानीचे जे शिल्पविद्यावंत कशाद्वारे बघतात तर ते म्हणजे प्रतीच्या परमाणूद्वारे बघतात. तर त्याला अनात्मा आत्मप्रतीती म्हणले. आणि वर 5 ते 9 स्थानीचे जे फळी आहे किंवा विद्यावंत आहे ते त्यांना मळ आणि पिंडाचा सदोदित प्रकाशतात आणि त्यांचे 8 स्वभाव नष्ट होतात, अष्टस्वभाव नष्ट होतात. मळ, मूत्र, शीत, उष्ण, भयनिद्रा, सुधा, पिपाशा आणि त्यांचे 8 स्वभाव नष्ट होतात आणि ते खाली जीवाला आणि देवतांना ते मळाद्वारे बघतात. म्हणून त्याला आत्मप्रतीती, आत्मा म्हणजे मळ, आणि खालच्या याला आत्मप्रतीती असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना म्हणलेलं आहे. मायबापू अत्यंत उत्कृष्ट ज्ञान, उत्कृष्ट वक्तव्य, उत्कृष्ट शब्द सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना वापरलेले तुम्हाला दिसतील. तर ह्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचे जे वचनं येतं ते 1050 वचनं येतं. ते वचनं आपल्या हृदगत झाली पाहिजे, आपल्याला पाठ झाली पाहिजे आणि पाठ झालेच पाहिजे. परंतु त्या वचनाचे आपल्याला जसेच्या तसे अर्थ कळाले पाहिजे. आपलं भलं निश्चितच आहे. कारण जे वचन येतं ते वचन नाही तर ते वचनरूप परमेश्वर आहेत मायबाबू. त्यामुळं आपल्याला हे वचनं पाठ झाली पाहिजे. तुम्हाला मला
अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आई तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.